नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, ज्याबद्दल चर्चा सुरू आहे की तलाठी आणि सर्व सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्या सर्व MPSC घेणार आहे. सो आता जर MPSC घेणार आहे तर जे सरळ सेवेचे विद्यार्थी आहे त्यांना इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस कसा आहे, काय असायला पाहिजे सिलेबसमध्ये, कशाप्रकारे अभ्यास म्हणजे कोणत्या विषयांचा अभ्यास आहे, हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की सिलेबसचा अभ्यास जो आहे तो कशा प्रकारे करायचा, कोणता प्रत्येक विषय कशा प्रकारे बघायचा, त्या प्रकारे आपण त्याबद्दल चर्चा आपण आज करणार आहोत. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड गायडन्स, एका प्रॉपर वेमध्ये तुम्हाला हे प्रिपरेशन करता यावं यासाठी संगम स्पर्धा परीक्षा केंद्र एक दर्जेदार प्रकारचं क्वालिटीचं एज्युकेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि तुमच्यासाठी त्याच या मार्गदर्शनासाठी स्टेप बाय स्टेप 6 स्टेप है ना, 6 स्टेपचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन येत आहोत. त्याला MPSC कंबाईनची ही बॅच असेल, जिच्यामध्ये संयुक्त MPSC कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा बॅच 2027 असं याचं नाव आहे. 6 टियर फाउंडेशन अँड मास्टरी सिलेबस. ज्या प्रकारे ही बॅच डेव्हलप्ड आहे, जे स्टुडंट्स घेऊ शकत नाही, बरेच स्टुडंट आहेत असे जे बॅच विकत नाही घेऊ शकणार, तशा विद्यार्थ्यांनी फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष द्यायचं की अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. ही बॅच जी आहे ज्या प्रकारे ऑर्गनाईज केली आहे त्याच लेवलमध्ये त्याच प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मगच तुमची सक्सेस 100% फिक्स आहे. अदरवाईज जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि 100, 200, 500 आणि 1000 रुपयाच्या बॅचेस जॉईन केल्या तर लक्षात ठेवायचं की आपल्या एवढ्या पैशांमधून ज्या टीचर्स इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे वगैरे विषय जवळजवळ 12 वेगवेगळे सबटाईप्स आहेत, तेवढे विषय शिकवणार आहेत, त्या टीचर्सला किती पैसे जाणार आहेत आणि त्या टीचर्सची क्वालिटी काय असणार आहे. ठीक आहे. सो रादर दॅन जॉईनिंग दीज क्लासेस, हे क्लासेस जॉईन करण्यापेक्षा माझं तुम्हाला खूप विनंती आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करा. सेल्फ स्टडी सगळ्यात बेस्ट स्टडी सेल्फ स्टडी असते. ज्याला मार्गदर्शन नाही त्यांनी आमच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता. प्लस ह्या बॅचेस ज्या आहेत इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघांसाठी आहे. इंग्लिश मीडियमची बॅच वेगळी, मराठी मीडियमची बॅच वेगळी. इंग्लिश मीडियमची बॅच असं नाही की पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश शिकवलं जाईल, समजावून सांगणं मराठीमध्ये राहील, नोट्स आणि बाकी काही गोष्टी, बऱ्यापैकी गोष्टी इंग्रजी माध्यमामधून राहील की जे इंग्लिश स्टुडंटला काय कशाची गरज आहे त्या प्रकारे आपण ही बॅच इंग्लिश मीडियमची बॅच फॉर्म्युलेट केलेली आहे. सो सगळ्यात पहिले कुठल्याही विद्यार्थ्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे. मेजरली मी म्हणतो की जे नापास होत आलेत ना प्रिलिम्स कंटिन्युअसली, त्यांनी 0पासून स्टार्ट करा. का? कारण की सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांमध्ये तो हा आहे, तुम्ही बघा कधीतरी एखादा जो एक्सपिरियन्स्ड मुलगा आहे त्याच्यासोबत चर्चा करून बघा, तर तो काय म्हणेल तुम्हाला. त्याला जर आपण एखादी कॉन्सेप्ट सांगितली की फॉर एक्झाम्पल मी जर त्याला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढण्यासाठी कोणत्या प्रकारचे बहुमत लागते आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढण्यासाठीचे बहुमत आणि प्रेसिडेंटला काढण्यासाठीचे बहुमत, ह्या दोन बहुमतांमध्ये काय फरक आहे, राष्ट्रपतीला पदावरून काढण्यासाठीचे बहुमत, ह्या दोन बहुमतांमध्ये काय फरक आहे अरे, आणि यांना असं वेगळं का म्हटलं जातं. त्यानंतर महाभियोग म्हणतो आपण, तर आपण राष्ट्रपतीला महाभियोग हा शब्द वापरतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा सर्व जो न्यायाधीश असतात त्यांना आपण महाभियोग हा शब्द वापरत नाही. जरी पुस्तकांमध्ये वापरलेला आहे तरी तो चुकीचा आहे. सो का वापरत नाही, तर असं जर प्रश्न विचारला त्यांचं उत्तर एकच असतं, काय, आपल्याला काही MPSCला असे प्रश्न येत नाही. सो समजून घ्यायचं तिथे कुठेतरी अभ्यास अपुरा आहे, काही गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे आणि ती मान्य करण्याची जी मी म्हणतो हिंमत आहे ती विद्यार्थ्यांमध्ये नाही आहे. सो तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर प्लीज स्टँड फॉर इट. ज्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या एकदा समजून घ्या मी काय सांगतो आहे, मग डेफिनेटली तुम्हाला कळेल. आता विद्यार्थ्याला जर मी सांगितलं A² + B², जर मी तो फॉर्म्युला A² + B² पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला दिला आणि तुम्हाला म्हटलो की हा फॉर्म्युला मला इथे टाकून दाखव, तो विद्यार्थी काय म्हणतो, इंस्टाग्राम मीमसारखं तो म्हणतो की सर आम्ही जे शाळेत मॅथ शिकलो ते आम्हाला सामान्य जीवनामध्ये कुठे कामाला येतं.
मूर्खांना म्हणजे काही काही विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की आपल्याला जे बेसिक शिकवलं जातं आहे शाळेमध्ये, जे बेसिक आहे तेच पुढे कुठेतरी जाऊन आपल्याला कामाला येतं आहे. अननोईंगली आपण त्या गोष्टी यूज करतो आहे. मग आता आपण जर समजा मी माझ्या बॅचमध्ये शिकवत असतो की तुम्ही डिजिट रूट वापरा, हे डिजिट रूट आलं कुठून, ह्याचा बेस आला ह्या बेसिकपासून. ठीक आहे. सो कुठल्याही गोष्टीचं बेसिक घ्या तुम्ही भूगोलाचं बेसिक घ्या. भूगोलात आपण आता म्हणतोय की आपल्याकडे एवढं ऊन तापतंय आणि अल निनो पडणार आहे, अल निनो येणार आहे ह्यावेळेस. तो अल निनो, ला निना ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? मग अल निनो येतो तर कोणत्या जागेचं पाणी, समुद्रातील कुठलं पाणी गरम होतं, कुठलं पाणी थंड होतं? अरे पाणी गरम आणि थंड होण्याचा काय संबंध आहे? सो थंड जागेकडून गरम जागेकडे वारे वाहतात. हाय प्रेशरवरतून लो प्रेशरकडे वारे वाहतात. जर हे वारे वाहत आहेत तर आपल्यासोबत ते जे मॉइश्चर आहे पाण्यातलं ते घेऊन जातात. ओके. आता ही कॉन्सेप्ट जी आहे, मे बी तुम्ही आता तुमच्या पुस्तकांमध्ये काय वाचाल, जर तुमचे जे पुस्तकं आहेत तुम्ही सौदी सरांचं वाचाल किंवा कुठल्या याचं इन्स्टिट्यूटचं वाचत असाल, तर तुम्हाला तिथे काय काय बघायला मिळेल की इथे एल निनो आला आहे आणि इथल्यामुळे हे वारे इथे येऊ शकत नाही भारतामध्ये आणि यामुळे मान्सून फेल होऊ शकतो. मग रिट्रीटिंग मान्सून, मग ला निना वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचतात. बट तुम्हाला जो बेसिक कॉन्सेप्ट आहे की ते जे मॉइश्चर आहे ते कसं घेऊन जातो, कसं निर्माण होतं, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. सो आणि मग आपण हाय लेवलचं शिकतो आणि मग मधलं कुठलं तरी जर परीक्षेमध्ये आलं तर त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. का? कारण की आपण आपली 10वी झाली, 10वी नंतर सायन्स घेतलं. ओके. सायन्स घेतल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन BA MA वगैरे केलं असेल. सो BAमध्ये तर नाही, बट MA वगैरे तुम्ही बायोटेक्नॉलॉजी, BSc, BCA, BCS, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे फील्ड्स चूज केले असतील. सो यामुळे काय होतं, तुमचा जो ह्या ह्युमॅनिटीजच्या विषयांपासून संबंध आहे तो खूप दूर चालला जातो. 10वी नंतर तुम्ही डायरेक्टली आता वाचतायत असं होतं. सो त्यामुळे तुम्हाला जे बेसिक्स आहेत तुमचे ते क्लिअर करायला पाहिजे. म्हणून आपण ह्या बॅचमध्ये जी आपले हे जे 6 टप्पे आहेत, 1 2 3 4 5 6 या 6 टप्प्यांमध्ये ही बॅच डिवाईड केलेली आहे. ओके. इथे 2 टप्पे एकाच याच्यात झाले, तो 1 टप्पा, 2 टप्पे, 3 4 5 आणि 6 या 6 टप्प्यांमध्ये तुमची बॅच आपण फॉर्म्युलेट केलेली आहे. सो हे 6 टप्पे काय आहेत सर, एकदा व्यवस्थित ऐका. 6 टप्पे बॅच नाही लावायची, नका लावू, बट ह्या 6 टप्प्यांमधूनच तुम्ही जर प्रिपरेशन कराल तर 100% सक्सेस रेट तुम्हाला मिळेल. आणि हा एक ट्रायल अँड ट्रस्टेड मेथड आहे असं समजून घ्या. सो सगळ्यात पहिला टप्पा आहे फाउंडेशन, बेसिक फाउंडेशन म्हणतो मी याला. सो बेसिक फाउंडेशनमध्ये काय येतं? बेसिक फाउंडेशनमध्ये येतात तुमचे लेक्चर्स जे राहतील स्टेट बोर्डवरती. स्टेट बोर्ड म्हणजे शाळेतले तुम्ही स्टेट बोर्ड, कोणी NCERT मधलं विद्यार्थी असू शकतं, तर NCERT त्यांच्यासाठी तुमच्यासाठी स्टेट बोर्डच्या बुक्स, तो 6वी ते इयत्ता 6वी ते 10वी हे पुस्तकं तुम्हाला वाचावे लागतील. सो आपण ह्या बॅचमध्ये काय केलं आहे, 6वी ते 10वी हे पुस्तकं तुम्हाला आम्ही स्वतः इथे उभं राहून, आणि टॉप फॅकल्टी बरं का, आम्ही तुम्हाला असं काही साधारण कुणीतरी उचलून आणलं आणि याला शिकवायला लावलं असं काहीही नाही. मी स्वतः तुम्हाला यातले काही विषय शिकवणार आहे आणि मी स्वतः यूट्यूबवरतीही आपली सिरीज आलेली आहे स्टेट बोर्डची, त्यामध्ये फक्त 6वी हा वर्ग आपण शिकवलेला आहे. 6वीमधलं मी भूगोल घेतलेलं आहे आणि मॅडमनी विज्ञान घेतलेलं आहे. सो आपण त्याच प्रकारे पुढे जात 7वी 8वी 9वी 10वी, तर 7वी 8वी 9वी 10वी त्यांच्यासाठी इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान आणि गणित हे विषय कव्हर करणार आहोत. गणित पण कव्हर करणार आहोत 6वीपासूनच. ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे तुम्हाला 11वीत आणि 12वीत ज्यांनी आर्ट्स घेतलेत त्यांच्यासाठी येतं. सो राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र आपण ते करणार आहोत 11वी आणि 12वीचं. ठीक आहे. एकदा पाया तुमचा हा इथे बेसिक, जर तुम्ही बेसिक तुमचे मुळं जर पक्के केलेत, बेसिक तुम्ही तुमचे रूट्स जर पक्के केलेत, तर तुम्हाला त्या ज्या ग्राउंडवरती तुम्ही उभे आहात त्यामध्ये तुम्हाला घट्ट एक पकड मिळण्याची एकदम शाश्वती असते. राईट. सो तुम्ही इथे सर्वात पहिले लेवल 1 प्राथमिक पायाभरणी आपण करणार आहोत. स्टेट बुक्स, स्टेट लेवलच्या स्टेट बोर्डच्या बुक्स प्रॉपरली तुम्हाला शिकवणार आहोत, एकदम प्रॉपरली, काहीही मिस न करता, विथ एव्हरी कॉन्सेप्ट. असं नाही की स्टेट बोर्डचे बुक आहे आणि एक लेक्चरमध्ये अख्खी बुक शिकवून टाकली, असं काहीही नाही. जवळपास जितके चॅप्टर्स आहेत तितके लेक्चर्स घेऊ. बोर झालं तुम्हाला तरी चालेल, बट आपण स्लो जाऊ, कारण की
आपला वर्ग काय असा शाळेतला वर्ग नाही की समोरच्या विद्यार्थ्यांना समजतंय म्हणून समजतंय, मागच्या विद्यार्थ्यांना सोडून द्यायचं, असं काहीही नाही. ओके, सो सगळ्यांसाठी व्यवस्थित राहील. नोट्स काढाव्या लागतील तुम्हाला इथे बसून. डेमो व्हिडिओज पाहिजे तर 6वी 7वी आपले व्हिडिओज जाऊन बघू शकतात तुम्ही यूट्यूबवरतून. तर सगळ्यात पहिला पाया राहील तुमचा स्टेट बोर्डच्या बुक्स. सेकंड लेवल काय राहील तुमची, हे जी पालवी फुटते आहे ना अशी, सेकंड लेवल राहील तुमची फाउंडेशन, पायाभरणी. एकदम फाउंडेशनचे जे लेक्चर्स असतात तुम्ही आता जाऊन क्लास लावतात ते फाउंडेशनचे लेक्चर्स आहेत हे. मग इतिहास शिकाल तर इतिहासामध्ये तुम्हाला इथे आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे दोन्हीही शिकवले जातील. आधुनिक भारताच्या इतिहासाआधी थोडासा टच तुम्हाला मध्यमयुगीनकडे पण द्यावा लागेल, कारण की तिथून तुम्हाला एक 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 स्मूथ ट्रान्झिशन म्हणतो ना आपण. जर मराठी मीडियमचा मुलगा इंग्रजी माध्यमात टाकला 3री 4थीचा, त्याला तो गडबडून जाईल. बट तो 6वी नंतर आधी सेमी इंग्लिशमध्ये गेला आणि मग 10वीत त्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकला तर त्याला व्यवस्थित दिला. स्मूथ ट्रान्झिशन म्हणतात, स्मूथ इकडून तिकडे जातोय आपण. तर त्याच प्रकारे स्मूथ ट्रान्झिशनसाठी आपण इथे तुम्हाला मध्यमयुगीन भारत थोडासा शिकवू, एखाद लेक्चर, आणि मग आधुनिक भारत, आणि मग आधुनिक भारत करता 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 महाराष्ट्राच्या इतिहासावर येऊ. आणि मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण आपण असे काही ब्रांचेस केलेले आहेत. त्या ब्रांचेसमध्ये प्रश्न येण्याचे काही एरियाज आहेत. त्या प्रश्न येण्याच्या एरियाजमध्ये प्रमाणेच आपण ब्रांचेस केल्यात की कुणाचे वाक्य विचारतात, हे कुणी म्हणलेलं आहे. मग ह्या एखाद्या चळवळीमधील पर्सनॅलिटीज लोक विचारतात की ह्याच्यामध्ये कोण कोण होतं. तर त्याच पर्सनॅलिटीनुसार आपण अशा ब्रांचेस आणल्यात. फॉर इन्स्टन्स जर ही मी ब्रांच आणली आहे तुमच्यासाठी मॉडर्न इंडियाची, ठीक आहे, म्हणजे भारताच्या इतिहासाची, तर ह्या ब्रांचमध्ये जर मी मवाळ शिकवतोय, त्या मवाळामध्येच मी एकदा महाराष्ट्राला टच करेल, मग महाराष्ट्राच्या पूर्ण ब्रांचेसमध्ये महाराष्ट्र शिकवून टाकेल, आणि मग इथून आपण भारताचे मवाळ वगैरे पंजाब वगैरे इकडचे तिकडचे बघू. मग जहाल शिकायचं तर सेम. ह्या ब्रांचेस आपण अशा प्रकारे क्रिएट केल्या आणि खूप सुंदर म्हणजे इतकं सॉफ्टली आणि इतकं व्यवस्थित प्रकारे तुम्हाला याच्यात कळेल की तुम्हाला सांगतो एकही नाव देखील तुम्ही विसरणार नाही. त्यासाठीही सेपरेट एक लेवल बनवली आहे की कसं पाठांतर करायचं, पाठ कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं, आणि तुमच्याकडून मग रिव्हिजन कसं करून घ्यायचं, त्या सर्व गोष्टीचं सगळं काही इन्वॉल्ड आहे. फक्त लक्ष द्या व्यवस्थित, मी जे जे सांगतोय ते शेवटपर्यंत थोडासा एक धीर धरा. मग येतो भूगोल. मग त्यामध्ये काय, जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. भूगोलामध्येच एक विषय आहे दुसरा त्यामध्ये विचारला जातो, तो आहे पर्यावरण. ठीक आहे, मग हे झालं. मग जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल तर आपण आता इथे केला. यातच जर सिलेबसमध्ये दिलेलं नाही तरीही भारताचा भूगोल आपल्याला करावा लागेल, कारण की त्यामध्ये तुम्हाला नद्या असं हे सेपरेट दिलेले आहे, नद्या, माउंटन्स वगैरे ते मला सेपरेट दिलेलं आहे सिलेबसमध्ये. म्हणून आपल्याला एक सेपरेट भारताचा भूगोलामधील जे जे इम्पॉर्टंट प्रकार आहे, फिजिओलॉजी आणि जिओलॉजी, ते एवढे एक आपण प्रकार इथे बघून घेऊया भूगोलामध्ये. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था. भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये पण 2 प्रकार असतात. एक राज्यव्यवस्था असते आणि दुसरा असतो पंचायत राज इन्स्टिट्यूशन, PRIs. ठीक आहे, यावरती बरेच प्रश्न विचारले जातात कंबाईनमध्ये. तलाठी असो, कुठलीही एक्झाम असो तुमची ज्यावेळेस आता याच्यात आलेली आहे, तुम्हाला हे करणं बाध्य आहे. ठीक आहे, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्येही 3 प्रकार असतात, मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर याच्यात येतो, शेती, कृषी हा टॉपिक इथे येतो. मग त्यानंतर सामान्य विज्ञान. मग यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर तुम्हाला त्यात झूलॉजी, बॉटनी हे पण सब्जेक्ट्स त्याच्यात दिलेले आहेत सिलेबसमध्ये, म्हणून आपल्याला करणे अनिवार्य आहेत. म्हणून मग व्यक्तीने हे आपण करूया. ह्यापैकी याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण स्टेट बोर्डमध्ये आपण व्यवस्थित प्रकारे याला कव्हर करणार आहोत. मॅडम शिकवणारे म्हटल्यावर टेन्शन काहीही नाही. मग त्यानंतर येतं तुमचं बुद्धिमत्ता आणि अंकगणित. ही लेवल 2 फाउंडेशन आहे, बुद्धिमत्ता आणि अंकगणित. डेफिनेटली बुद्धिमत्ताचे टॉपिक्स मी शिकवणार आहे. अंकगणित आपण बघूया. आपल्याकडे एक बॉम्बे हायकोर्टच्या वेळेस ज्या सरांनी शिकवलं होतं, ही इज व्हेरी गुड, त्यांच्याकडून आपण गणित करून घेऊ. मग त्यानंतर चालू घडामोडी राहतात. चालू घडामोडीचा एक वेगळा आपण एक प्रोग्राम ठेवू. तो प्रोग्राम राहील 1 डे, म्हणजे डेली राहील. त्यामध्ये येईल तुमचा न्यूजपेपर, म्हणजे तुम्हाला वेगळा एक असं म्हणून न्यूजपेपर वाचायची गरज पडणार नाही. मग राहील तुम्हाला वीकली,
साप्ताहिक तुम्हाला एका 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 7 दिवसाला तुम्हाला करंट अफेअर्स मिळेल मागच्या 7 दिवसाचं, म्हणजे जेणेकरून तुमचं जे एक एक लास्टला तुम्ही करंट अफेअर्सची बुकलेट घेऊन वाचता ना, तर तो एक प्रॉब्लेम राहायला नको. म्हणजे इथे तुम्ही एक फर्स्ट रीडिंग इथे झाली, सेकंड रीडिंग इथे झाली, थर्ड रीडिंग तुमची ज्यावेळेस मी मंथली तुम्हाला मासिक देईल त्याच गोष्टींचं, तेव्हा थर्ड रीडिंग इथे होईल. फोर्थ रीडिंग आपण रुथलेस रॅपिड रिव्हिजन RRR प्रोग्राम राहील तुमचा, RRRमध्ये करून घेऊ फोर्थ रीडिंग. फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ तिथेच होईल, म्हणजे करंट अफेअर्स डन. ह्याचे जवळपास तुम्हाला 15 प्रश्न येतात, म्हणून हे 15 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. मग झालं इतिहास वगैरे झालं. तर ही जी पालवी आहेत ना, ही आपल्याला अशा प्रकारे फुलवायची आहे, राईट. नेक्स्ट त्यानंतर येतो तुमचा लेवल 1 पासून तर लेवल 2 पर्यंत आपण हा गॅप फिल केलेला आहे. काय केलं, हा जो गॅप होता आपण सरळ आत्तापर्यंत उडी मारायचो, इथे कुठलीही बॅच लावणार आपण हेच करणार. बट इथे काय व्हायचं, आपल्याला बॅचमध्ये तर कळतं बट आठवत नाही, लक्षात राहत नाही, कोणती गोष्ट कोणी म्हटलेली आहे हे मला लक्षात राहत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे आणि तुम्हाला पर्यायामध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस. आता मुलं काय करतात, अभ्यासावरती की यार मी हे कुठे वाचलंय मला आठवत नाही, त्यावरती लक्ष देतात. पण तुमचं बेसिक्स जर फाउंडेशन इथे जर क्लिअर असलं, हे रक्त वगैरे, रक्त म्हणजे रेड म्हणजे कम्युनिझम, लाल रक्ताची भाषा करणारे लोक म्हणजे थोडेसे काय एक्स्ट्रीमिस्ट प्रकारचे लोक है ना, तर ते ह्या प्रकारचे लोक येतात. तर मग आपण बघू शकतो गांधीजी असे नव्हते, चौरी आपण घटना बघितली, त्यांनी वापस घेऊन घेतली, मुवमेंट नॉन कोऑपरेशन. मग त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू बिलकुल नाही, कारण की त्यांनी जर त्यांना आवडत होते, मित्र होते ॲक्च्युली. सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य आहे, तुम मुझे खून दो. तर सुभाषचंद्र बोस सोबत जर ते गेले असते तर त्यांची साथ महात्मा गांधीकडून सुटली असती. म्हणजे त्यांनी एक राईट पर्सन चूज केला, तसाच मित्रही तुम्ही चूज करावा. मग एक असं लॉजिक लावून आपण पोहोचतो. तर इथे बेसिक आपल्याला इथे एकदम बिल्ड करायचं आहे. आणि हा जो गॅप आहे, हा गॅप आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये एक ब्रिज बनवायचा आहे. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज ब्रिजिंग द गॅप. म्हणजेच काय, तफावत, जे मराठीमध्ये वर्ड नाही मिळाला, ती तफावत तुमची काढून घेतली जाईल, हा गॅप ब्रिज केला जाईल. सो ही जी तफावत राहील ना, की ह्या नॉलेजमध्ये आणि ह्या नॉलेजमध्ये एकदा ही ब्रिज झाली तर इथे आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे कळेल. नेक्स्ट सेकंड आहे, तुमची थर्ड लेवल आहे सराव आणि उजळणी, प्रॅक्टिस अँड रिव्हिजन. आता हे प्रॅक्टिस अँड रिव्हिजन असा काही सेपरेट पाया जो आहे, जरी मी सेपरेट टप्पा तुम्हाला दिलेला असेल तरी हा टप्पा जो आहे तुमचा लेवल 2, म्हणजे लेवल 1 आपण बघितली स्टेट बोर्ड, लेवल 2 आपण बघितली फाउंडेशन. त्यामध्ये तुम्हाला ज्या मोठ्या बुक्स असतात त्या सर्व बुक्समधून अभ्यास करून कळेल या प्रकारे आपण शिकवलं जाईल. तिथे बॅचेस राहतील प्रॉपर. लेवल 3 जी आहे त्याच टप्प्यासोबत सुरू होईल, कारण की जे काही आपण शिकवलं आहे तुम्हाला ते तुम्हाला प्रोड्यूस करायचं आहे, रिप्रोड्यूस करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ते पेन आणि वही घेऊन तुम्हाला ते आन्सर्स टिक करायचे. त्याला म्हणतात प्रॅक्टिस सिरीज. याला मी टेस्ट सिरीज म्हणत नाही, याला मी प्रॅक्टिस सिरीज म्हणतो, की जे शिकवलं आहे, ज्या अभ्यास केला आहे त्या अभ्यासाची आपण प्रॅक्टिस करतो आहे. ही प्रॅक्टिस सिरीज पण राहील. हा जो टप्पा राहील हा दुसऱ्या टप्प्यासोबतच सुरू होईल असं लिहिलं इथे. पण हा जो टप्पा राहील हा 2 प्रकारे राहील. एक राहील इन्स्टिट्यूट्स क्वेश्चन. बरेच लोक म्हणतात की कुठल्याही कोचिंग क्लासेसचे MCQs तुम्ही MPSC सोबत कंपेअर नाही करू शकत. मीही हेच म्हणायचो. बट ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल ऑटोमॅटिकली की नाही यार, काहीतरी तर आपल्याला ह्याच्यात पकडता येतं आहे. आणि त्याच प्रकारे आत्ताच प्रश्न आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये काढले आणि जवळपास बॉम्बे हायकोर्टचे 3च पेपर होते आपल्याकडे. 44 क्वेश्चन्स आपण ॲज इट इज तिथे आपल्या जे इन्स्टिट्यूटची प्रॅक्टिस सिरीज होती आपण त्याच्यातून तुम्हाला आले. 44 तर फुल लेंथ टेस्टमधून आले. बट तुम्ही बघाल तर जवळपास 60 क्वेश्चन जे ते पूर्ण तुम्हाला टेस्टमधून कुठून ना कुठून आलेले आहेत. सो इन्स्टिट्यूट क्वेश्चन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की MPSCमध्ये माझ्याकडे संगमकडे जे आहेत ना, संगमकडे ॲनालिसिस इज द बेस्ट.
ठीक आहे. धर्मदाय असू द्या, कुठलाही पेपर असू द्या, आपण ॲनालिसिस करून सांगितलं की ह्या प्रकारचे येणार. नेक्स्ट डेला शिफ्टमध्ये त्याच प्रकारचे क्वेश्चन आलेत. मी खूप जास्त असा फुगवटा करून नाही सांगत आहे, मी तुम्हाला ॲनालिसिसची पॉवर सांगतोय. जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही करत असाल, तुम्हाला जर तुमची गट फिलिंग करेक्ट सांगते, सो दॅन इट इज वेल अँड डन अँड व्हेरी गुड थिंग. सो इन्स्टिट्यूटचे क्वेश्चन्स राहतील तुम्हाला लेक्चर्स नंतर. सेकंड राहील तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन PYQ. ओके. सो PYQमध्ये मी नेहमी म्हणत असतो, PYQ सोडवण्यासाठी नसतात, PYQ ॲनालिसिस करण्यासाठी असतात की कशा प्रकारचे मला प्रश्न येतील. PYQ सोडून जो खुश होतोय त्याने लक्षात ठेवावं की तोच प्रश्न तुम्हाला काही रिपीट होणार नाही मित्रा. सो ॲनालाइज कर की तो कोणावरती विचारला जातोय आणि त्यावरती विचारला गेला. 4 ऑप्शन्स दिले. 2016मध्ये एक प्रश्न होता, त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले होते एका प्रश्नासाठी. त्या ऑप्शन्समधून समजा फॉर एक्झाम्पल ए हे उत्तर होतं, तर बीवरती जो बीवाला ऑप्शन होता त्याच्यावरती 2017मध्ये प्रश्न आला. सीवाला ऑप्शन होता त्यामध्ये 2018मध्ये प्रश्न आला. 17मधलं ऑप्शन दुसरं जे होतं त्याच्यामध्ये 19मध्ये प्रश्न आला. सो ऑप्शन्समधून मागच्या वर्षीचा बसलेला व्यक्ती जर ह्या वर्षी मला पेपर बनवायचा आहे तर मी काय करेल? मला जर पेपर बनवायचा आहे, मला टॉपिक्स दिलेले आहेत की ह्या टॉपिक्सवरती आपल्याला ह्या वर्षीचे 100 क्वेश्चन्स काढायचे आहेत. मी टॉपिक हातात घेईल, दुसरीकडे काय घेईल? PYQ हातात घेईल. PYQ हातात घेतलं तर मला कळालं की ऑप्शनमध्ये अरे हा दिसला, मी याच्यावरती बनवू शकतो. हे एक लॉजिक आहे त्याचं. सो त्यांनी काढला आणि ऑप्शन्सवरती प्रश्न बनवला. फ्री फुकटमध्ये प्रश्न मिळाला त्याला. ठीक. सो हे ॲनालिसिस झालं. त्यानंतर अजून एक ॲनालिसिस असतं की तुम्ही जर 1857चा उठाव बघतायत तर दिल्लीवरती स्पेशली दिल्लीमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये कुणी हा उठाव लीड केला होता, लीडर कोण होतं तिथलं, हा प्रश्न विचारला गेला 3 वेळेस. तर आपलं इथेच कळायला पाहिजे की जर हा प्रश्न मला वारंवार येतोय तर डेफिनेटली नॉर्थ इंडियामध्येच, आता जे 1857चा उठाव झाला मेजरली नॉर्थ इंडियामध्ये झाला आहे ना, उत्तर भारतात झाला. सो उत्तर भारतात झाला तर उत्तर भारतातीलही उत्तर प्रदेश आणि दिल्ली हे 2 मला आयोगासाठी भयंकर महत्त्वाचे वाटतात. तर तिथल्या 2 ठिकाणचा सोबत मध्य प्रदेशचा अभ्यास करा. ज्याने केला त्याला 2021मध्ये मध्य प्रदेशमधून प्रश्न आला. ठीक आहे. राणी झाशीवरती आला होता. सो अशा प्रकारचा तुम्हाला लेवल 3 तुम्हाला करायचे आहे. सेल्फ स्टडी करत असाल तर सेल्फ स्टडी, बॅच जॉईन करत असाल तर आपण करून घेऊया तुमच्याकडनं. लेवल 4 राहील क्रॅश कोर्स. यामध्ये काय होईल? यामध्ये प्रत्येक विषयाच्या परीक्षाभिमुख आणि सर्वाधिक गुण मिळवून देणाऱ्या अतिमहत्त्वाच्या घटकांवर हाय इम्पॅक्ट टॉपिक, हिट म्हणतो मी याला. हिट प्रोग्राम असायचा माझा दिल्लीमध्ये, ज्यावेळेस मी दिल्लीमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचो. HIT होतं त्या प्रोग्रामचं नाव. यूट्यूबवरती ही लेक्चर अवेलेबल आहेत त्याचे. सो हा हिट प्रोग्राम आहे. याचा अर्थ काय? सो क्रॅश कोर्समध्ये आणि हिट ह्या 2 गोष्टींमध्ये फरक होता दिल्लीमध्ये असताना. मी ह्या दोन्ही गोष्टींना मर्ज करून टाकलं आहे इथे कंबाईनसाठी. ठीक आहे. कारण की तिथे माझं इन्स्टिट्यूट नव्हतं ऑब्व्हियसली, बट ह्या 2 गोष्टी आहे, ह्यांना कंबाईन केल्यानंतर भयंकर जास्त तुम्हाला फरक मिळेल. हिट बघाल, हिटला तुम्ही जवळजवळ तुमचे 15-20 तास वाया घालाल. मग त्यानंतर तुम्ही 15-20 तास हे बघाल. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एकत्र करा ना हाय इम्पॅक्ट थीम हिट टॉपिक्स जे तुम्ही तुमच्या क्रॅश कोर्समध्येच टाकून द्या, है ना. सो क्रॅश कोर्स काय राहील? एकदा फास्ट तुम्हाला पूर्ण सिलेबस कवर केला जाईल. एकाच बॅचचे फीचर्स आहेत हे सगळे. एकाच बॅचमध्ये हा लेवल 4 आहे. क्रॅश कोर्स दिला जाईल. क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला सर्व विषय, त्याच्यामध्येही इम्पॉर्टंट जे PYQs ॲनालाइज करून आणि प्रॉस्पेक्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे संभावित क्वेश्चन्स ज्यावरती विचारू शकतात जे टॉपिक्स आहेत तेच टॉपिक्स तुम्हाला ह्या क्रॅश कोर्समध्ये शिकवले जातील. राईट. क्रॅश कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे मग त्यानंतर फुल लेंथ टेस्ट FLT सराव परीक्षा. यामध्ये सर्व विषय मिळून तुम्हाला एक क्वेश्चन पेपर बनवला जाईल आणि तो क्वेश्चन पेपर तुम्हाला दिला जाईल आणि तुम्हाला याच्यामध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. एक आहे वर्गामध्ये परीक्षेसारख्याच शिस्तबद्ध आणि नियंत्रित वातावरण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. आधारित सराव परीक्षा घेतल्या जातील. 1. सेकंड, परीक्षेचे स्वरूप याच्याप्रमाणे राहील. याद्वारे आम्ही आत्मविश्वास वाढवू. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा बॉम्बे हायकोर्टमध्ये माझ्याकडे, आणि मला तर दुसरे पण एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे दिल्लीचे, पण तुम्हाला एक टच होईल असा एक्झाम्पल माझ्याकडे आहे.
7 ते 8 विद्यार्थी माझ्याकडे असे होते की ज्यांना जर मी टेस्ट घेतली तर त्यांना मार्क्स येतील 60-65, 60-65, 90पैकी. जर मी बोर्डवरती प्रश्न दिला आणि त्यांना सोडवा म्हटलं तर त्यांची ॲक्युरेसी येते 100%, म्हणजे आउट ऑफ मार्क्स. असं का? बोर्डवरती सोडवताना त्यांचा कॉन्फिडन्स, बोर्डवरती सोडवताना त्यांचं लक्ष वेगळं, पेपर कंबाईन हातात आला, एक सोबत हातात आले सगळे प्रश्न तर वेगळं. आणि जसं जर त्यांनी पॅटर्नच चेंज करून टाकला तर अत्यंत घाणेरडं. म्हणजे त्यांना यावेळेस ते 7 विद्यार्थी जे पैकीचे पैकी मार्क्स घेऊ शकत होते ते आज नापास ह्या गटात बसलेले आहे. नापास होऊनही नापास झालेले आहेत ते. म्हणजे जर 65 मार्कला कट ऑफ असेल तर नापास होणारा विद्यार्थी 64 किंवा 60 ते 64 घेतील. हे विद्यार्थी जे पैकीच्या पैकी घेऊ शकत होते ते तिथे 55, 40, 42 असे घेऊन बसलेले आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचं ते आहे कॉन्फिडन्स. तो आपल्याला बिल्ड करायचा आहे. क्लासमध्ये बसवून 1 सोडव, 2 सोडव, 3 सोडव, असं नाही की मी इथे नंबर नाही लिहिला आहे बघा की 5 देईल, 10 देईल, 20 देईल, 50 देईल मी तुम्हाला. मला पाहिजे पैकीच्या पैकी मार्क्स. तेवढी आपण तयारी करून घेऊया त्याच्यामध्ये. ही लेवल जी आहे रादर जरी 5वी लेवल असेल तरी ही लेवल 6व्या लेवलसोबत चालेल. आणि सर्वात फेमस आपली आहे ती आहे लेवल नंबर 6, रूथलेस रॅपिड रिव्हिजन, RRR. दुर्दैवाने ही लेवल ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी नसेल. मी प्रयत्न केला बॉम्बे हायकोर्टच्या वेळेसही ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी करण्याचा आहे, बट ऑनलाईन विद्यार्थी ह्याला व्यवस्थित प्रकारे याचा उपयोग करू शकले नाही आणि ते करूही शकत नाही. याच्यामध्ये काय राहील? याच्यामध्ये तुम्हाला काहीही शिकवलं जाणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही डिक्टेट केलं जाणार नाही, काही नोट्स दिल्या जाणार नाही, काहीच नाही. 5 लेवलमध्ये तुम्ही 4 लेवल म्हणजे समजा तर 4 लेवलमध्ये तुम्ही जे काही पसारा, जे काही अभ्यास, ज्या काही नोट्स सगळं काही काढलंय, तुमचे जे काही बुक्स, जे काही रिसोर्सेस काहीही वाचत असाल तुम्हाला इथे संगममध्ये ऑफलाईन यायचं आहे, इथे बसायचं आहे ह्या बेंचेसवरती. ह्या बेंचेसवरती बसून सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किंवा 8, 9, 10 जे काय असेल, कारण की अभ्यास झाला नाही, टार्गेट कंप्लीट झालं नाही तर टार्गेटेड वेमध्ये आपण तुमच्याकडनं दिवसभर अभ्यास करून घेतो, प्रश्न विचारतो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मी पर्सनली जातो. तुम्ही जर आपले बॉम्बे हायकोर्टचे कोणी विद्यार्थी तुमच्या ओळखीचे असेल तर तुम्ही त्यांना विचारा की जर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाचा फायदा झाला आहे तर सगळ्यात जास्त त्यांना रूथलेस रॅपिड रिव्हिजनचा फायदा झाला आहे. इट इज रूथलेस, निर्दयी म्हणतात त्याला, की आपण अभ्यास असा करणार आहोत की आता स्वतःचाही विचार करायचा नाही, कशाचाच विचार करायचा नाही की मी खायला कुठे जाऊ, जेवायला कुठे जाऊ, ब्रेकफास्टला कुठे जाऊ, काहीच नाही. तुम्हाला तुमच्या सगळ्या सुविधा इथेच तुम्हाला उपलब्ध करून द्यायला जाईल इन्स्टिट्यूटच्या खर्चाने. जी काही तुम्ही फीस भराल, डेफिनेटली फीसमध्ये इन्क्लुडेड आहे ते. सो इन्स्टिट्यूटच्या खर्चानेच तुम्हाला ते जेवण वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल. सो रूथलेस रॅपिड रिव्हिजनला तुम्हाला इथे येऊन बसायचं आहे. इथे तुमच्याकडून दिवसभर अभ्यास करून घेतला जाईल. प्रॅक्टिस क्वेश्चन भरपूर दिले जातील, जेणेकरून काही जरी तुमचं कुठेतरी सुटलं असेल ते इथे होईल आणि रिवाईज करून घेईल. परत रिवाईज करूया आपण. आणि जे काही 10 ते 12 विषय आहेत तुमचे, जे मी डिवाईड करून दाखवले भूगोलामध्ये 3 असे या प्रकारे, हे काही 10 ते 12 विषय आहेत ते आपण पूर्ण 10 ते 12 दिवसात एकदा 2 त्यांच्या रिव्हिजन्स आपण कंप्लीट करूया, याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे. आणि ज्या कुणी रूथलेस रॅपिड रिव्हिजन प्रोग्राम कव्हर केलेला आहे आणि ज्या कुणाजवळ हा फॅक्टर आहे, गेला तो, हा आत्मविश्वासाचा ज्याच्याकडे फॅक्टर आहे तो कधीच नापास होऊ शकत नाही. ठीक आहे. दिस इज माय गॅरंटी टू यू. फक्त अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, जे काही सांगतोय तेवढं ऐकायचं आहे, एकदा ऐका झालं. ठीक. मग रूथलेस रॅपिड रिव्हिजन ही आपली 6th लेवल राहील. आणि आपण रूथलेस रॅपिड रिव्हिजनमध्ये सकाळपासून अभ्यास सुरू करणार आहोत तर तो संध्याकाळपर्यंत करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण वगैरे फूड ते इन्स्टिट्यूटच प्रोव्हाइड करणार आहे. आणि याच्यामध्ये आपण आपलं एक रिदम बनवण्यासाठी जे तुमचं फूड वगैरे ते आपल्या इन्स्टिट्यूटकडेच आहे. ठीक. मग लेवल 1 to 5 हे तुमची कोचिंग आणि फाउंडेशन राहणार आहे. ठीक आहे. लेवल 6 सेल्फ स्टडी राहणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कळून गेलेलं असेलच माझ्या एक्सप्लेनेशनवरून, राईट. सो माझं वाक्य जे आहे, जे मी दरवेळेस बोलत असतो ते मी इथे लिहिलेलं आहे की कोणतीही कोचिंग लावून, कोणताही क्लास लावून कुणीच पास होत नाही. ओके. क्लास लावून पास होत जर असतं तर
श्रीमंताची मुले आधीच पास झालेली असते, कारण की त्यांनी आधीच क्लास करून ठेवलेला असतो. 11वी 12वी झाली की लगेच ते क्लासेस जॉईन करतात, ग्रॅज्युएशन होईस तर कंप्लीट करून मग ते परीक्षा देतात. ठीक आहे, मे बी त्यातील काही सक्सेसफुल होतात, बट क्लास लावून सक्सेस मिळत नाही. सक्सेस मिळतं ते स्वअध्ययन किंवा सेल्फ स्टडी करूनच तुम्हाला ते जे बेनिफिट आहे ते मिळतील. ठीक आहे, सो जो आपला 6वा टप्पा आहे रूथलेस रॅपिड रिव्हिजन, त्यामध्ये आपण मेजरली फोकस तुमच्या ह्या स्वअध्ययन या गोष्टीवरती केलेला आहे. मेजरली तुम्हाला जे सेल्फ स्टडी आहे त्याच्यावरती जास्त लक्ष आपण दिलेलं आहे. त्यानंतर बॅचबद्दल काही छोटीशी माहिती सांगून देतो. ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी थांबा, व्हिडिओ बघा. ज्यांना नाही जॉईन करायची आहे तर डेफिनेटली दे कॅन गो. बॅच महाग राहणार आहे, डेफिनेटली स्वस्त नाही. ठीक आहे, ज्यांना कुणाला, आणि मी ह्या वर्षी प्लॅन पण केला आहे की जे कोणी म्हणतायत की तुम्ही सर कमी पैशात बॅच घ्या, तर मी काय करणार आहे, मी जे इथे तुम्हाला मी नाव नाही घेते इन्स्टिट्यूटचं, तर ह्या इन्स्टिट्यूट्समध्ये जे टीचर्स आहेत त्यांनाच बोलून 100 रुपये तास घेतात ते, तर त्यांनाच बोलून एक सेपरेट अशी रेकॉर्डेड बॅच तयार करेल आणि 100-200 रुपयात किंवा मोफत तुम्हाला ती बॅच मी देऊन टाकेल. बट ह्या बॅचमध्ये ह्या 6 टप्प्यांमध्ये एकही रुपया कमी होणार नाही, कारण की मी पूर्ण प्लॅन करून, पर डे प्लॅन करून सगळ्या गोष्टी ह्या बनवलेल्या आहेत. ठीक आहे, सो प्लीज त्या गोष्टीबद्दल तुम्ही प्लीज इट्स जस्ट अ रिक्वेस्ट, ॲरगन्स नाही आहे, गर्विष्ठपणा नाही आहे, बट मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो आहे की जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे ना, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे, आणि तरीही मी तुमच्याकडनं त्या लेवलचं चार्जेस घेत नाही आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की 2014-15मध्ये मी स्वतः 14मध्ये, 15 तर नाही, 15मध्ये मी एक्झाम दिली होती, पास केली होती. ठीक आहे, 13-14मध्ये मी स्वतः सरळ सेवेसाठी किंवा कंबाईनसाठी 10,000 रुपये फीस भरली ऑफलाईन. ठीक आहे, सो तेव्हाची गोष्ट आणि आत्ताची गोष्ट, सो सगळ्या गोष्टी तुम्ही कम्पेअर करा. ठीक आहे, सो आत्ता आणि संगमला कम्पेअर कराल तर दुसऱ्या क्लाससोबत नका करू प्लीज. ठीक आहे, कराल तुम्ही दुसऱ्या क्लासेससोबत करायचं असेल तुम्हाला, तर मी क्लासचं नावही सांगतो कोणासोबत करा. ठीक आहे, ठीक आहे, तर मला तुम्ही भगीरथसोबत कम्पेअर करा, रंजन कोळंबे सरांच्या क्लासेससोबत कम्पेअर करा. जर रंजन कोळंबे सर स्वतः शिकवत असतील बऱ्यापैकी विषय तर ठीक आहे, अदरवाईज आय डोंट बिलीव्ह इन दॅट. ठीक आहे, सो त्यांच्यासोबत कम्पेअर करा, असं कुणासोबतही कम्पेअर करू नका. ही इज द बेस्ट, त्यांच्यासारखा व्यक्ती कुणीही होणार नाही. मी त्यांचा स्टुडंट आहे स्वतः. ठीक, चालेल. सो बॅच जी राहील ती इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम ह्या दोन्ही माध्यमामध्ये राहील. इंग्लिशची बॅच सकाळी राहील, इंग्लिशची बॅच संध्याकाळी राहील. मराठी माध्यमाची बॅच सकाळी राहील. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात बॅचेस उपलब्ध आहेत. ऑनलाईनची फीस ॲपवरती दिलेली आहे, ऑफलाईनची फीस वेगळी असेल. ओके, त्यानंतर आपली ॲप आहे संगम स्पर्धा परीक्षा केंद्र. हे ते संगम स्पर्धा परीक्षा केंद्र लिहिलं आहे बघा. इथे सर्च जरी केलं तुम्ही ॲप स्टोअरवरती तर ती तुम्हाला ॲप येऊन जाईल. ॲपलवरती पण अवेलेबल आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं वेगळं मेकॅनिझम आहे, त्यासाठी मेसेज करावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन राहील, ऑफलाईन राहील आणि ह्या लेवल्स राहतील. यापैकी या व्यतिरिक्त मला नाही वाटत बॅचबद्दल काय सांगावं लागेल. अजून एक महत्त्वाचं, जूनमध्ये जी परीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी ही बॅच नाही आहे. ठीक आहे, जूनमध्ये, आत्ता जूनमध्ये ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी ही बॅच नाही. त्यानंतर ज्या परीक्षा होणार आहेत MPSC कंबाईनच्या त्यासाठी ही बॅच आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या कुठल्या एखाद्या लेक्चरला. MPSCचे मी मोस्ट प्रोबॅबली PYQचे सेशन्स घेणार आहेत तुमचे. ठीक आहे, सो तुम्हाला एक ॲनालिटिकल व्ह्यू मिळून जाईल की ज्यांना कुणाला क्लास जॉईन करायचा नाही आहे कुठलाच, किंवा ज्यांनी कोणी करून ठेवला आहे, त्याच्यावर एक्सपेंडिचर करून ठेवलं आहे, त्यांच्यासाठी हे ते फायद्याचं ठरेल की ॲनालिसिस करून ते अभ्यास करू शकतात. ठीक आहे, थँक्यू सो मच.